नमस्कार मंडळी. तर मी आता आपल्या बागेमध्ये ना आले होते आणि मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण आपल्या बागेमध्ये संत्र्याचं झाड लावलं होतं. कुणालचा वाढदिवस होता त्या दिवशी आणि ते झाड इतकं छान झालं आहे. आता त्याला फळं पण धरायला की नाही सुरुवात झालेली आहे. अगोदर माझं की नाही लक्ष नव्हतं, पण आत्ता 2 दिवस झाले माझं लक्ष गेलं आणि इतकं छान फळ त्यात तयार झालं आहे. खरं म्हणतं या गोष्टीवरती विश्वास बसत नाही की कोकणामध्ये संत्र्याचं झाड म्हणजे असं जगेल असं आम्हाला वाटत नव्हतं. आम्ही आणून लावलं होतं, पण छान प्रकारे आपलं ते संत्र्याचं झाड बघा तयार झालं आहे. तुम्हाला मी दाखवते पटकन. तर हे बघा, हे आपलं संत्र्याचं झाड. आता पाऊस आहे ना, त्याच्यामुळे बघा पानं वगैरे अशी वेडेवाकडे झालीत, कारण संत्र्याच्या झाडाला की नाही पाणी वगैरे खूप कमी लागतं. लिंबाच्या जातीमध्ये हे झाड पडतं, त्याच्यामुळे बघा आता हे असं आहे. पण नंतरला पाऊस गेल्यानंतर तो हे म्हणजे होईल व्यवस्थित असं. तर हे बघा, हे छोटंसं संत्रं इथे लागलेलं आहे आणि ह्या साईडला पण बघा अजून एक संत्रं इथे लागलेलं आहे. इकडे बघा, म्हणजे आमचा की नाही विश्वास बसत नाही या गोष्टीवरती की संत्र्याचं झाड आपलं व्यवस्थित होतंय. आणि इथे 1-2 फुलंसुद्धा आलेली आहेत असं. पण आता कसं अति पाणी झालं ना, त्याच्यामुळे ह्याची पानं वगैरे बघा कशी झालेली आहेत ती. कारण ह्या झाडाला की नाही पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं, असं जास्त लागत नाही. पण जसा पाऊस कमी होईल ना, त्याच्यानंतर हे झाड की नाही व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे बघा तण वगैरे पण भरपूर असं झालेलं आहे, त्याच्यामुळे हे मला साफ करून घ्यायचं. ते मी उद्या साफ करणार आहे. आणि अजून एक सांगते, ह्या झाडाला मी जास्तीत जास्त खत कोणतं दिलं ना ते पण तुम्हाला मी सांगते. तर डाळीचं पाणी, परत भाजीपाल्याचं पाणी वगैरे असतं ना, ते मी ह्या झाडाला की नाही द्यायची, म्हणजे पावसाच्या आधी. त्याच्यामुळे म्हणजे घरचं खत की नाही ह्या झाडाला की नाही चांगलं असं मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळेच हे झाड बघा छान प्रकारे असं झालेलं आहे. आणि त्यावेळेसच ती फुलं ना आली होती झाडाला, म्हणजे उन्हाळ्याच्या टायमाला. पण कोकणामध्ये संत्र्याचं झाड असं बघा छान प्रकारे म्हणजे आहे, जगलेलं आहे. ह्या गोष्टीचं आम्हाला की नाही विशेष कौतुक वाटतं. तुम्हाला पण काही माहिती असेल ना या संत्र्याच्या झाडाबद्दल, तर जरूर म्हणजे खत कसं देतात, काही का अजून जितकी पण तुमच्याकडे माहिती असेल तर नक्की मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही शेअर करा असं.